आम्हाला तेच तुमचं बापटला आज थोडंसं कव्हर केलं गेलं. त्याला त्याच्या साइडने बोललं गेलं. त्याने जो ॲलिगेशन लावलं होतं, ते आपल्याला काहीच दाखवलं नाही. जसं चोरी केल्याची क्लिप दाखवली, तसं मग बापट काय बोलला दीपालीला, ते बीप केलेलं होतं. ते बीप का केलेलं का नाही दाखवलं? याचं चोरीचं दाखवलं ना, तसा हा सेन्सिटिव्ह मुद्दा होता. हे क्लिअर होऊच द्यायला पाहिजे होतं, की बापट दीपालीला काय सांगतोय? हे क्लिअर कट दीपालीच्या याच्यावरती तिने चुकीचा अर्थ सांगून आणि मग हे रामायण घडलं. असं आपल्याला दाखवलं गेलेलं आहे. नाही, नाही. तुम्ही चुकीचं ऐकलं. तुम्ही चुकीचं ऐकलं. तसं नाही सांगितलं गेलं. असं सांगितलं गेलं, की जे काही बापटनी सांगितलं दीपालीला किंवा आणखीन एखाद्या पर्सनला, त्यांनी दीपालीला आणि आयुषला सांगितलं होतं. पण त्यांनी त्या दोघांना हा अधिकार दिला नव्हता, की मी जे तुम्हाला सांगतोय ते तुम्ही इतरांना जाऊन सांगा. असा त्याचा अर्थ होता. बापटला जे काही फील झालं ते बापटनी ह्या दोघांना सांगितलं, पण त्या दोघांना अधिकार नव्हता ते पुढे जाऊन इतर कोणाला सांगायचा. असा ह्याचा म्हणणं होतं क्लिअरली. आणि तुम्ही आता म्हणतात, की कुठे स्क्वीज झालं, काय स्क्वीज झालं हे सगळं म्हणजे आपण पण कुठेतरी मर्यादा ठेवली पाहिजे डॉक्टर. कुठेतरी काहीतरी काही गोष्टी समजून सोडून द्यायला पण पाहिजेत. कारण ते सगळ्यांना कळलं, की काय म्हणायचं आणि तो म्हणजे इतरांना काय म्हणायचंय आणि तो क्लिअरली म्हणाला, की मी थोडासा हे झालो. ते आता कुठे जरुरी नाहीये, की त्याच्या प्रायव्हेट पार्टवरच तो स्क्वीज झाला असेल. तो इतर कुठेतरी दाबला गेला असेल तर तो शब्द तोच आहे. आणखीन काय शब्द वापरणार तो इंग्लिशमध्ये त्यांनी शब्द वापरला. पण आपण सुद्धा कुठेतरी समजून सोडून द्यावा ना तो विषय. तुम्ही असं म्हणणं की ते अजून क्लॅरिटी पाहिलं पाहिजे, त्याला सोडून दिलं, त्याला क्लीन चिट काय क्लीन चिट दिली गेली? इतका सेन्सिटिव्ह टॉपिक एखाद्या मुलीच्या बाबतीत आणि मुलाच्या बाबतीत चोरी आणि हा विषय आहे. तो एका लेव्हलवर तुम्ही ठेवू शकत नाही. चोरी हा घरात सतत होत असतात बिग बॉसच्या. पण हा जो विषय होता, कारण तुम्ही मगाशी पण मी बोलली, की हा जो शब्द आहे ना स्क्वीज, हा इतर लोकच जास्त वापरतायत आणि तो वारंवार वापरला. म्हणजे काय तुम्हाला असं सेन्सेशनल असं काय ऐकायचं होतं, की ते बोललं जायला पाहिजे होतं. मग त्याला बापटला ऐकलं, "अरे तू असा कसा बोलू शकतोस?" मग बापटनी काय सांगायला पाहिजे, "हो माझ्या प्रायव्हेट पार्टला टच झाला आणि ते असं झालं." असं त्यांनी म्हणायला पाहिजे होतं का? मग ते आपल्याला बरं वाटलं असतं का? इट इज अंडरस्टूड अँड फॉरगॉटन. वी शुड बी फॉरगेटिंग अँड मूव्हिंग अहेड. एक सेन्सिटिव्ह टॉपिक होता, टच झाला, त्याला नाही आवडला, त्यांनी बोलला आणि मी पण वारंवार तेच सांगत होते तुम्हाला. 2-3 दिवस तुम्हाला तेच सांगते, की जसं एका स्त्रीला कुठेतरी टच झाल्यावर हर्ट होऊ शकतं का? तिला वाईट वाटू शकतं का? फील होऊ शकतं. तसं एका पुरुषाला सुद्धा वाटू शकतं आणि इट इज नॉट नेसेसरी की एखाद्या बॉडी पार्टलाच पाहावं. तो ती त्याच्या अंगाजवळ जशी गेली त्याला अनकम्फर्टेबल नाही वाटलं. त्याला असं वाटलं स्क्वीज झाल्यासारखा तो कोपऱ्यामध्ये आणि तिकडे आणि आणखीन जर एक्सप्लिसिट काही असेल ना, तर मला वाटतं आपण त्यात काय ऐकायचं आणि काय समजून घ्यायचं? काय म्हणजे सोडून तो विषय आम्हाला फुटेज दाखवलं पाहिजे होतं. आम्हाला कुठेच तो दिसला नाही. बापरे, मला ह्या विषयावर नाही, मला नाही ह्या विषयावर, मला खरंच म्हणजे ह्या विषयावर बोलायचं नाही. मला असं वाटतं की मला ह्या विषयावर तर जास्त नाही बोलायचं. तुम्हाला काय ऐकायचं असेल हा ठीक आहे. मी ह्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही. कदाचित तुम्हाला ते बिग बॉसला आणि ह्यालाच विचारावं लागेल. कारण मला असं वाटतं की खूपच खालच्या लेव्हलचा गोष्ट ही आहे आणि ती सोडून द्यावी. कुठेतरी आपण स्टॉप करायला पाहिजे. कुठल्या लेव्हलला कुठली गोष्ट